नमस्कार बालमित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बालविवाह या विषयावर अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे। चला तर करूयात सुरुवात। रेडिओवर गाणं सुरू होतं, मेरी छोटी सी उमरिया, मत बांधो मेरे सर पर विवाह की गठरिया। आणि तेवढ्यात आमची कामवाली बाई रमा आली। आल्या आल्याच, ताई, आता मी 8 दिवस येणार नव्ह कामाला? मी विचारले, का ग, काय झालं? एकदम 8 दिवसांची सुट्टी? मला तर मिळणार नाही। अगं, उद्या पाहुणे येणार आहेत आणि तू म्हणते? रमा म्हणाली, आव ताई, ऐकून तर घ्या माझं म्हणणं। माझ्या मीनाचं लगीन करायचं हा यंदा। तिला पवाले पाहुणे येऊन राहिले उद्या, म्हणून शानबाई सुट्टी पाहिजे होती। तशी मी समाजसेविका आणि वरून ही अशा गोष्टी करते? मी तिला ठणकावून विचारलं, अगं पण मीना तर खूप लहान आहे अजून, फक्त 14 वर्षांचीच तर आहे ती, आणि लग्न करतेच तिचं? रमा म्हटली, अहो ताई, झाली किती आता? शहाणी, 6 महिने झाले। रमा आणि रघु यांना 2 मुली आणि 1 मुलगा। मोठी मीना 14 वर्षांची, सुमी 12 वर्षांची, तर छोटू 10 वर्षांचा। रमा धुणी भांडी करायची, तर रघु रिक्षा चालवायचा। व्यसन वगैरे काही नाही, खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं। मुली पण दिसायला देखण्या, अभ्यासात घरकामात हुशार। नात्यातल्याच कुणीतरी सांगितलं, एक मुलगा आहे, चांगला सरकारी नोकरीवर आहे, कोर्टात चपराशी आहे, देता का पोरगी? रमा रघुने विचार केला, घरी चालून आलेलं स्थळ आणि वरून सरकारी नोकरी, छानच की, उरकून टाकावे। पण तो वयाने मोठा आहे, म्हणजे तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा। सरकारी नोकरी म्हणजे एवढी वर्ष लागतातच हो, असं सांगून मीनाच्या आईवडिलांना तयार केलं लग्नासाठी। मी म्हटलं, अगं पण मीना तिची इच्छा, तिची मतं, तिला विचारलं का तुम्ही? रमा म्हटली, अव ताई, तिले काय विचारायचं, आम्हाला समजते ना, रोज नव्या नव्या बातम्या ऐकतो, जीव लय घाबरतो बघा। एकदा का लगीन करून दिलं की जबाबदारी सुटली आहे की आपली? मला कळून चुकलं, हिला समजावण्यात काही अर्थ नाही। बोलायचं तर सरळ मीनाशीच। ठरल्याप्रमाणे मीनाला पाहायला आले, पसंतीही झाली। मी तिला घरी बोलावलं, तिला विचारलं, मीना, खरं खरं सांग, तुला हे लग्न करायचंय? मीना रडत रडत म्हणाली, नाही हो काकू, मला लग्न नाही करायचं, मला खूप शिकायचंय, नोकरी करून आपल्या पायावर उभं राहायचंय, 2 बहीण भावास उच्च शिक्षण द्यायचंय। आई बाबा आमच्यासाठी खूप कष्ट करतात, त्यांना उतार वयात खूप आराम द्यायचा आहे, त्यांचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे। खूप खूप स्वप्न आहेत तो माझी, पण आई बाबा ऐकतच नाही। खूप आश्चर्य वाटलं मला तिच्या बोलण्याचं, इतक्या लहान वयात किती समजूतदारपणा, किती आत्मविश्वास। मीना म्हणाली, काकू, तुम्ही समजवा ना आईबाबांना, मी वाचलंय पुस्तकात, लहान वयात लग्न नाही करायचं, त्याचे खूप दुष्परिणाम आहेत, पण आई ऐकतच नाही। मला कळून चुकलं, मीनाला लग्न करायचं नाही, पण पोरगी उजवायची घाई होती तिच्या आईला। 2-4 दिवसांनी मी तिच्या घरी गेले। मीना, तिचे आई बाबा आणि काही पाहुणे मंडळी घरी होती। कामाची लगबग सुरू होती। मला असं अचानकपणे घरी आलेलं पाहून रमा थोडी गोंधळली। या ताई, बसा ना। समोरच्या खुर्चीवर मी बसले आणि वेळ न दवडता सरळ मुद्द्यालाच हात घातला। हे बघा रमा, रघु, मला माहिती आहे तुम्हाला दोघांनाही मीनाची काळजी आहे। तुम्हा दोघांनाही मीनाची काळजी आहे। तुम्ही जे मुलींसाठी कराल ते तुमच्या दृष्टीने नक्कीच योग्य असेल, पण इतक्या लहान वयात, आणि तेही तिच्यापेक्षा 15 वर्षाने मोठे असलेल्या मुलासोबत तिचं लग्न कसं शक्य आहे? अहो, तिचं बाल सुलभ वय, तिला उमलू द्या, फुलू द्या, तिचीही काही स्वप्ने आहेत, ती पूर्णत्वास नेऊ द्या। अगं रमा, तू आई आहेस तिची, आणि मुख्य म्हणजे एक स्त्री आहेस, तू तिचं वर्तमान बघते, पण पुढच्या आयुष्याचा कधी विचार केलाय? लग्न, नंतर मुलं, सांसारिक जबाबदाऱ्या, तेही इतक्या लहान वयात झेपेल का ग तिला?
खेळण्या बागडण्याच्या वयात तिच्या कडेवर मूल असेल. कवळ्या वयात गर्भधारणा आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही ग. ती नुकतीच वयात आली. खूप धोका असतो जीवाला. थोडी परिपक्वता येऊ दे तिच्यात. खूप हुशार आहे तुझी पोरगी. माझ्या परीनं मी तिला बरंच समजावलं आणि थोडं आश्वस्त होऊन घरी आले. विचार करतच झोपले. सकाळी सकाळी दाराची बेल वाजली. दार उघडले तर दारात रमा उभी होती. खरंच मित्रांनो, ही गोष्ट ऐकून माझ्या डोळ्यात तर पाणीच आलं. जगातील अनेक भागांमध्ये बालविवाह ही प्रचलित प्रथा आहे. जरी जग वेगाने विकसित होत असले तरी असे काही प्रदेश आहेत जे काळाबरोबर पुढे जाऊ शकत नाही. खेदजनक बाब म्हणजे बालविवाह गडद वास्तव, ज्यादा अनेकदा विचार केला जात नाही. बालविवाह हा मूलतः 18 वर्षांखालील मुलाचा त्याच्या संमतीने किंवा त्याच्या संमतीशिवाय औपचारिक किंवा अनौपचारिक विवाह असतो. बहुतेक प्रकरणांमध्ये मुलगा किंवा पुरुष मुलींपेक्षा मोठा असतो. मुलींपेक्षा मोठा असतो. बालविवाह निबंधाच्या माध्यमातून आपण या सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकू. बालविवाह हा हक्काच्या शोषणापेक्षा कमी नाही. जवळजवळ सर्व ठिकाणी लग्न करण्यासाठी मुलीचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. बालविवाहाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे प्रदीर्घ काळापासून चालत आलेली परंपरा. अनेक ठिकाणी मुलगी जन्माला आल्यापासून तिला दुसऱ्याची मालमत्ता समजतात. वडीलधाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचा विस्तार करण्याची इच्छा असते, म्हणून ते त्यांच्या स्थितीचे वैशिष्ट्य म्हणून तरुणांची लग्न करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरीब लोक त्यांचे कर्ज, कर, हुंडा इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी बालविवाह करतात. बालविवाहाचा परिणाम मुलांसाठी, विशेषतः मुलींचे जीवन बदलू शकतो. घरच्या जबाबदाऱ्या मुलांवर येतात. ते यासाठी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या तयार नसतात, तरी ते त्यांच्यावरच पडतात. अल्पवयीन मुलांनी आर्थिक जबाबदाऱ्या उचलल्या पाहिजेत अशी लोकांची अपेक्षा असते, तर मुलींनी घर किंवा कुटुंबाची काळजी घेणे अपेक्षित असते. त्यांचे खेळण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. शिवाय HIV आणि इतर सारख्या लैंगिक संक्रमित आजारांमुळे त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. विशेषतः ज्या मुली लहान वयात गरोदर होतात त्या आईसोबतच बाळासाठी हानिकारक ठरते. म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करते की बालविवाह थांबवा. धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. टेक केअर. बाय.